गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनी, तुम्ही कशा आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? एक्सपायरी आणि ती पण ऑगस्ट महिन्याची शेवटची साप्ताहिक एक्सपायरी आणि मार्केटनी काहीच मुवमेंट दिले नाही. आपण ठरवलं होतं की आपण जर 280च्या मार्केट खाली जात असेल आणि रिटेस्ट देत असेल तर आपल्याला 120चे टार्गेट आहे. टार्गेट भेटले, प्रीमियम काहीच नाही भेटलं. याचं कारण काय तुम्हाला दाखवतो, समजून घ्यायचा प्रयत्न करा. प्लेन चार्ट बघूया. जर मार्केटने गॅप डाऊन ओपनिंग दिली, ठीक आहे, तर मी लगभग आहे ना इकडनं ना हाच पोर्शन पकडतो. लगभग बघा, हा वाला पोर्शन पकडतो लगभग 50-60 पॉईंटचा. म्हणजे हा जो आहे एक्झॅक्ट तुम्हाला मार्कून दाखवतो. हा लगभग हाय, हा लगभग लो, हा बघा, आणि हा लगभग लो असा अंदाजे. तर लगभग आपल्याला 50 पॉईंट पण जास्तच बोलतो मी, 50 पॉईंट पण आपल्याला भेटत नव्हते. ग्लिच येतो माझ्या इथे, जरा एक मिनिट. हा बघा, मी ह्या लो आवतो ना, तर ही रॅली लगभग आहे ना 50 पॉईंटची आहे लगभग. तरी 70 दाखवत आहे पण मी वरती इथे लागला नाही बरोबर, पण 50-70 पॉईंट. मग निफ्टीमध्ये एक्सपायरी दिवशी 50-70 पॉईंट मध्ये मार्केट जर वर खाली असेल तर आपण काय कमवणार? बघा, खूप वेळ असं तुम्हाला दिसणार दिसेल की मार्केट आहे ना चॉपी होत चालले, साईडवेज होत चाललेले आहे. बघा, जिकडे पण तुम्ही बघता ना तिकडे साईडवेज होते, आणि नंतर जो मूव्ह येतो तो सीएस वाला मूव्ह येतो. सगळीकडे बघा तुम्ही, इथे इथे हा बघा, हा मूव्ह, हा बघा, हा मूव्ह, हा वाला, सगळीकडे तेच होतंय. एक्झॅक्टली मार्केट कोणालाही जास्त पैसा कमवून देत नाहीये. म्हणजे सगळ्या गोष्टीवरती रोख लागत चाललेला आहे, एक पाबंदी लागलेली आहे, एक जरासा कठोरपणा येतोय. पण ठीक आहे, पण कठोरपणा लाईव्ह ट्रेडिंग मध्ये येतोय. बाकीच्या वेळेला काय? बाकीच्या वेळेला काय, जे 3.5 कॅन्डल बघत काय, मी तुम्हाला सिंपल दाखवतो. प्रीमियम बघा, 200चा प्रीमियम लगभग 10-12 रुपयावरनं डायरेक्टली तो स्पाइक करून 70 पर्यंत गेलाय. म्हणजे काय, ह्यात जर कॅन्डल दिसल्या असत्या कुणीतरी ट्राय केलं असतं, या नसतं केलं, हरकत नाही. पण होतंय काय की जो गेम होतोय प्रॉफिट बुकिंगचा, तो पडद्याच्या पाठी होते, असं मला कुठेतरी जाणून वाटतंय, असं मला वाटतंय. का? कारण का तुम्हाला अख्खा दिवस काय करायचं नाही, लास्टच्या मोमेंटला वरती किंवा खाली प्रॉफिट बुकिंग करायचं आहे. कारण कोणाला काही दिसत नाही, पोझिशन कळत नाही. ठीक आहे, तुम्ही बाईंग करू शकत नाहीये, हा सेलिंग करू शकता, बाईंग करू शकत नाही, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जे घेतलंय ते काढू शकता. म्हणजे तुम्ही एकदा अटकलात का अटकलात, म्हणजे ना वाघ्या तोंडात गेलात, तुम्हाला सुटका नाहीये. म्हणून 3च्या नंतर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करू नका. आज पण मी सायकोलॉजी ट्रेडिंग हा धडा शिकवतो माझ्या मुलांना, माझ्या बॅचवाल्यांना, जे लाईव्ह बॅच चालू आहे माझं. मी तर वारंवार सांगतो की आज मी कॉल साठी जाणार नाहीये, मला कॉल साठी मन नाही करत आहे. मी बघितलं पुट जंगल का ओव्हरफ्लो मार्केटचा जास्त करून खालच्या साईडला दिसत आहे. मी काल सांगितलं की मला इथे ग्रीन किंवा रेड कॅन्डल, एक इन्साइड कॅन्डल बनली पाहिजे, पण ते नाही होतं. मार्केट खाली आलं आणि सारखं खाली येते, पण मार्केट ट्राय करते वरती जायला. ओके, कॉलचे ओवाईस खूप चांगले होते. पीसी रेशो कमी कमी 0.65 पर्यंत होता. ठीक आहे, इथे जरासं आरचं डायव्हर्जन पण दिसलेलं, पण तरी पण मी बोललो नाही, मार्केट वरती नाहीये, कारण मार्केट एका लेवलच्या खाली खूप आलेलं आहे. त्यामुळे मार्केटला वरती जाण्याची ताकद खूप लावावी लागेल. मार्केटने ट्राय पण केलं खूपदा, आणि आता मार्केटने एक फॉल दिला, खूप चांगला फॉल दिला, प्रीमियम स्पाइक झाले. पण ते 3:15च्या नंतरचा गेम मला पटत नाही आणि मी करत पण नाही, त्यामुळे आम्ही फक्त बघितलं. पण हा जो विचार केला होता, जो टाइम फ्रेम मध्ये झाला असता 3 वाजे अगोदर, तर चांगला पैसा आज भेटला असता. ठीक आहे, तर येऊया उद्या मार्केट काय करते. बघा, मार्केट काय करतात हे बघण्यापेक्षा ना, मार्केटमध्ये एक्झॅक्ट लेवल्स पार होत आहेत का हे बघायचं. मार्केट आता स्लोली स्लोली खाली येते, मार्केट स्लोली स्लोली खाली येते. 15 मिनिटाचा चार्ट वरती जर मी बघेन ना,
तर आज मला इथे ना एक आरसचा डायव्हर्जन हा विषय दिसत आहे बघा. हा बघा, तुम्हाला दिसतो का? पण तो आरसा डायव्हर्जन का झालाय ते एक्झॅक्टली मला सांगता येणार नाहीये. कारण का बघा, ही कॅन्डल ना लाची 3:15च्या कॅन्डलच्या मुळे झालेला आहे. त्यामुळे आहेत ना, हा आरसा कन्सिडर करू की नको. आता हा अभ्यास मी उद्या करेन. जर मार्केटनी इथे अजून एक टॉप बनवला आणि अजून एक फॉल दिला, तर तो ट्रिपल डायव्हर्जन डबल डायव्हर्जन करून मार्केट मग एक बॉन्ड साठी येईल. मग उद्या इथे मी एक्सपेक्ट एक अशी ग्रीन कॅन्डल करेन, बरोबर आहे. कारण का जो आजचा टार्गेट होता, आजचा बघा 120चा टार्गेट होता, तो टार्गेट पूर्ण झालेला आहे. प्रीमियम भेटले नाहीयेत, पैसा भेटला नाहीये, पण टार्गेट झाले. ह्यालाच बोलतात मार्केटमध्ये एक कन्सोलिडेशन स्टेज चालू झालेली आहे. ओके, जर मोठ्या टाइम फ्रेम वरती बघतोय मी, तर मार्केटने बघा बरोबर त्याच लेवलला आज येऊन थांबलेला आहे. लेवल्स बॉटमला आहे. त्यामुळे एक स्पाइक इकडनं बनतोय, कारण का मार्केट बघा इकडनंच गेले होतं, तर एक स्पाइक बनतं, ठीक आहे. त्यानंतर जर नाहीच झालं, तर मग मार्केटची भूमिका जी असेल ती पाताळची असेल. 24,020 पर्यंत मार्केट येऊ शकतं. 24,020, 24,040 पर्यंत मार्केट येऊ शकतं. फक्त मार्केट किती पॉईंट बाकी आहेत? 150 पॉईंट बाकी आहेत. मग उद्या बघायचंय की मार्केट उद्या गॅप भरतंय का मार्केट डायरेक्टली वरती जाते. बहुतेक उद्या उद्या काय असू शकतं की मार्केट एक गॅप डाऊन देऊन परत एक फ्लो वरती देऊ शकतो, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर असं असेल तर ही गोष्ट खरी असेल तर चांगली आहे. कारण का मग काय माहितीये काय, हा जो पॅटर्न तुम्हाला दाखवलेला ना मी, तो बरोबर ह्याच लेवलला येऊन रिजेक्शन केलाय. तर मग एक ट्रेंड लाईन पॅटर्न तुम्हाला दिसून येईल. आणि ही गोष्ट वारंवार सिद्ध झालेली आहे. जेव्हा पण मार्केट बॉटमला असतं, ट्रेंड लाईनला बॉटमला असतं, तेव्हा एक स्पाइक येतो, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण जो पॅटर्न बनवलेला आहे तो पण पॅटर्न पॅरलल पॅटर्न जो बनवला, पॅरलल झोन जो बनवलाय, जो खाली येतोय बघा, वर लागून खाली परत हलकासा वरती, आता खाली. आता मार्केटला एक बाउन्स येईल का? मार्केट ह्या लेवलला टच करून वरती जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. उद्यासाठी मी जरासा पॉझिटिव्ह विषय वरच्या साईडला खेळण्याचा प्रयत्न करेन. खाली इथे 24ची राऊंड फिगर आहे, त्यामुळे मार्केट एवढं पटकन खाली येणार नाही. आणि हा, जर काही न्यूज आल्या, या कम्युनिटीमध्ये काही उलाढाल झाली मोठी, तर मग मार्केटच्या लेवल्स अजून खाली आहेत. हे बघा, पहिला माझा टार्गेट हा आहे, दुसरा टार्गेट माझा 960 आहे, त्यानंतर 820. ओके, फक्त आर एस आय नाही, त्याच्याबरोबर ओ आय आणि पीसी रेशो पण असणं जरुरी आहे. माझा पहिला टार्गेट खालचा असेल 24,040. दुसरा टार्गेट माझा असेल 23,960. आणि नंतर जो टार्गेट असेल तो 23,820 डायरेक्टली वरती जाण्यासाठी माझा पहिला अडथळा असेल 250, 24,250. त्यानंतर डायरेक्टली 350. आता मी काय करतोय ना, ह्या लेवल्स इथे लावतोय आणि ही लेवल जी आहे मी इथे लावतोय. तर मार्केटला जायचं असेल तर मार्केटनी हे बाउन्स करून वरती जावं. बघा, ही लेवल, ओके. मार्केटला जर वरती जायचं असेल तर मार्केटनी बॉटम देऊन मग एक रिव्हर्सल द्यावा. बघा, बॉटम देऊन एक रिव्हर्सल द्यावा, किंवा इकडे एक मला वरच्या साईडचा ट्रेड भेटत असेल तर रिट्रेस करणं जरुरी आहे. खालच्या ट्रेडला मला जर ट्रेंड लाईन तुटत असेल आणि 24,000ची लेवल तुटत असेल, 24,040ची, तर मार्केट डायरेक्टली ह्या लेवलला येईल. माझा फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेट हा होऊ शकतो. वरच्या बाजूला अजून एक टार्गेट जो दिसतोय मला, तो 420चा दिसतोय. ओके, मार्केट ह्या लेवल 350 पर्यंत पण उद्या येण्याची शक्यता जास्त वाटत आहे, कारण का बॉटम झालेलं आहे. पण बाईंग खूप स्लो आहे. मार्केट कन्फ्युज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑगस्ट महिना पुरा हे असंच राहणार आहे. तुम्ही जर माझा गेल्या वेळेची व्हिडिओ बघितला असेल ना, तर ऑगस्ट महिना तसंच राहणार आहे. मी का सांगतोय, कारण का ते टेक्निकल वरती खूप स्ट्रॉंग दिसते. मार्केट कन्सोल्ट झोन मध्ये आहे, साइडवेज आहे ना. मार्केट वरची रेंज सोडते, मार्केट खालची रेंज सोडते, मार्केट वर खालीच करते. त्यामुळे उगाच बोलत ना, धावून पळून थकून का फायदा नाही. त्याच्यावरनं मला एक आठवलं, धावून पळून होती एक स्टोरी आहे की एकदा ना एक वाघ जंगलामध्ये असतो
आणि त्याला ठेच लागते, तर त्याला काहीतरी मार लागतो, तो शिकार सोडून आपल्या गुफेमध्ये येऊन बसतो, बरोबर आहे, येऊन बसतो. त्याच्यासमोर खूप सारे प्राणी निघून असतेच ते निघून जातात, तरी पण तो काहीच करत नाही, तो बसूनच असतो. का माहितीये का? कारण आता जर तो शिकारच्या पाठी पळाला, इन केस पळण्याचा प्रयत्न केला तर शिकार भेटेल, पण त्याची एनर्जी वेस्ट होईल, तो थकेल आणि जे घाव लागले त्याला अजून जरा त्रास होऊन तो जास्त घाव वाढू शकतात, ते जास्त काही घातक होऊ शकतं. दुसऱ्या गोष्टीचा विचार असा पण येतो की तो बघा वाघ आहे, बरोबर आहे, की जर तो अशा परिस्थितीत थकलेल्या परिस्थितीत थकला असेल, मार लागला असेल, तर ह्या परिस्थितीतून बाहेर निघाला तर छोटे प्राणी जसे कोल्हे आहेत, चिता आहे, ठीक आहे, किंवा दुसरे अन्य प्राणी आहेत, ते त्याचा शिकार करू शकतात. का? कारण तो वीक आहे म्हणून. त्यामुळे आहेत ना, जेव्हा आपण वीक असतो तेव्हा थकलेलो असतो, या आपण समजा ट्रेडमध्ये लॉस झाले असतो, तेव्हा जास्त त्रास नाही करायचा, गपचूप बसून राहायचं. का राहायचं? कारण का अशा वेळेला तुम्ही अजून नुकसान करू शकता. आज मला लॉस झालं तर मी उद्या रिकवर करेन, डबल लॉट घेईन आणि रिकवर करेन. पॉसिबल नाहीये. तुमच्यासारखे खूप लोक येऊन गेले, माझ्यासारखे खूप लोक येऊन गेले. मार्केटला चॅलेंज करायला जाऊ नका. मार्केट खूप लोकांना खूप काही शिकून जातो, आयुष्याचे धडे जे तुम्ही आयुष्यात विसरू शकणार नाही. त्यामुळे मी हर वेळेला सांगतो मुलांना की त्याला थांबायला शिका, गोष्टी समजा, त्यानंतर ट्रेड करा. हे थांबणंच म्हणजे पेशन्स, म्हणजे सेटअप सेट रूल पालन करणं आहे, तुमचे नियम पालन करणं आहे, आणि त्यानंतर जो भाग येतो तो खरा तुमचा ट्रेडिंगचा भाग असतो. ठीक आहे, मी तुम्हाला लेवल्स फार इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत. ठीक आहे, जरा डिटेलमध्ये RSIचं डायव्हर्जन सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये राहू ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट जर समजला असेल, आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.